उठता एवढंच सांगतो की आज जे आरक्षण मिळतं किंवा काल जे मिळत होतं त्याचा बाप एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मराठा बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं अनेक गेल्या दिवसापासून जे आंदोलन उपोषण चालू आहे, त्यांनी जे आहे थेट मुंबई गाठली. मुंबई गाठल्यानंतर त्या ठिकाणी उपोषण चालू केलं आणि उपोषणाला जे आहे लाखो मराठे बांधव त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी जे आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांच्याकडनं अनेक गोष्टी केल्या गेल्या, अनेक मागण्या त्यांच्याकडनं केल्या गेल्या आणि ते शेवटी जे आहे सरकारकडनं एक GR काढण्यात आला आणि तो जो GR आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलं की मराठा समाजाला आम्ही कशा प्रकारे आरक्षण देणार आहोत किंवा कोणत्या कागदपत्रांचा पुरावा घेऊन त्यांना आरक्षण देणार आहोत, या संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी घडताना दिसत होत्या. परंतु एकीकडे हे घडत असताना मित्रांनो, आता जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय व्हायरल झालेला आहे. जितेंद्र आव्हाड त्या व्हिडिओमध्ये थेट बोलताना दिसतात, तुम्ही मराठा, ओबीसी, कुणबी किंवा कोणी असो, तुमच्या सर्वांचा बाप फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल किंवा आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्या बापाचा फोटो आपल्या घरामध्ये लावायला मात्र विसरू नका. अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलं आणि त्यांच्या त्या वक्तव्यानंतर ज्या अनेक जणांकडनं त्यांचं कौतुक केलं जात आहे आणि त्यांचा व्हिडिओ जो आहे मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे. सर्वांना एक गोष्ट माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावल्याशिवाय कुठलाही हक्क किंवा कुठलाही न्याय तुम्हाला मिळत नाही आणि त्यामुळे कदाचित जे आहे जितेंद्र आव्हाड यांनी असं वक्तव्य केलं असेल किंवा त्यामुळेच त्यांचा जे वक्तव्य आहे ते सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना ते सांगितलंय की तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल किंवा कोणतेही आरक्षण तुम्हाला पाहिजे असेल तर या संपूर्ण गोष्टीचं जे श्रेय आहे किंवा या सर्व गोष्टींमुळे जर तुमचा बाप जर कोणी असेल तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर न्याय मिळवायचा असेल किंवा तुम्हाला जर त्या ठिकाणी आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला घरामध्ये त्यांचा फोटो लावलाच पाहिजे, असं वक्तव्य करत त्यांनी जे आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती ग्रेट आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपल्याला आरक्षण मिळू शकते हे दाखवून दिले. आणि त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी थेट ओबीसी, मराठा असे सर्वांचाच उल्लेख केलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी कुठल्या एका जातीला हे केलेलं नाही तर सर्वच महाराष्ट्राला समजावून सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्यावरच आपल्याला आरक्षण मिळू शकतं. तर त्यांचा तो व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले तर आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. संविधान अस्तित्वात आहे. 340 आणि 341 कलम हे मागासवर्गीय, शेड्यूल्ड ट्राईब आणि शेड्यूल्ड कास्टसाठी आलं. बाबासाहेबांचा मोठेपणा बघा किती. 340 कलमामध्ये त्यांनी मागासवर्गीय म्हणजे आजचे ओबीसी यांच्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवली. 341 मध्ये त्यांनी SC ST साठी प्रोव्हिजन केली जी आता आज अस्तित्वात आहे. आज जे काही आरक्षण आहे ना आपल्याला ते 340 कलमान्वये आहे. त्या 340 कलमान्वये जेव्हा आरक्षण मिळत नाही असं दिसलं तेव्हा बाबासाहेबांनी मंत्रिमंडळामध्ये थोडा आवाज उठवला. तेव्हा नेहरूंनी काकासाहेब कालेलकर हे कमिशन अपॉइंट केलं. शिवाय या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणाने केला जाईल का? आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल का? खून असूनही पोलिसांनी प्रथमदर्शी गुन्हा दाखल का केला नाही, असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. या नेत्याला ओबीसीविषयी माहिती घेण्यासाठी कमिशनमध्ये घेतलं. त्यांना अध्यक्ष स्पार्क न्यूज बीड. त्यांनी 60,500 जाती निवडल्या ओबीसी मध्ये आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तो अहवाल मान्य केला. पण तो अहवाल अंमलात आणायचा तर हा अहवाल जर अंमलात आला तर आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल म्हणून रथयात्रा निघाली आणि तिथे मंडळ विरुद्ध कमंडळची लढाई सुरू झाली. दिल्लीमध्ये एका ओबीसी पोरातला पुढे करून ते स्वतःला जाळून घेतलं आणि तिथनं दंगलींना सुरुवात झाली. मंडळ आयोग वाचवला पाहिजे. मंडळ आयोगाच्या जे काही पुढे केलेलं आहे मंडळ आयोगाने ते टिकलं पाहिजे याच्यासाठी इथल्या दलित संघटना, इथल्या आदिवासी संघटना पुढे आल्या आणि रस्त्यावर उतरल्या. त्यातच शरद पवारांनी मंडळ आयोग ऍक्सेप्ट केला. तेव्हा महाराष्ट्रामध्ये 352 जाती होत्या आणि त्याच्यानंतर आता ओबीसीला आरक्षण मिळालं. पण ज्यांना कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं ते कमंडलसाठी लढत होते आणि ज्यांना आरक्षण हवं होतं आणि आरक्षण टिकलंच पाहिजे ते मंडळासाठी लढत होते. मी काय बोललो ते चुकीचं बोललेलो नाही. धनगर समाजाचा मोर्चा, माळी समाजाचा मोर्चा, वंजारी समाजाचा मोर्चा, 352 जाती आहेत. 352 जातीच्या प्रत्येकाला जागृत करावं लागेल, प्रत्येकाला रस्त्यावर आणावं लागेल. या देशामध्ये 60% आपण असून केंद्र सरकार आपल्याला खेळवत आहे हातावरती.
कारण त्याला आरक्षण द्यायचंच नाही आहे. त्यांच्या मातृ संघटनाच आरक्षणाच्या विरोधात असतात. तेव्हा मी जे काल बोललो ते असंही बोलतो की ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि स्वतःचा हक्क खेचून घ्यावा लागेल. इथे असं देण्यासाठी कोणी जन्माला आले नाही. आणि उठता उठता एवढंच सांगतो की आज जे आरक्षण मिळतं किंवा काल जे मिळत होतं त्याचा बाप एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचा घरी फोटो लावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व कलम आणलं नसतं तू उभ्या आयुष्यात ओबीसीला आरक्षण मिळालं नसतं. आणि खऱ्या अर्थाने जो शोषित आहे, जो भटक्या आहे, जो विमुक्त आहे, जो डोंगरात कोपऱ्यात राहतो, कुठेतरी खाईत राहतो, त्याला कधी मूळ प्रभात येताच आलं नसतं. तर मित्रांनो, आपण पाहिलं जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी बोलत असताना थेट सांगितलं की सर्वांचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यामुळे प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरामध्ये लावला पाहिजे. तर तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.